पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. कामाविले तरी पाका ओझ घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता ते. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पायाविना भिंत तातडीची. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. महाराज म्हणतात, भक्ती अतिशय कठीण आहे, भक्ती अतिशय कठीण आहे. किती कठीण आहे? तर भक्ती शुळावरील पोळी आहे. ही शुळावरील पोळी म्हणजे काय? तर उदाहरणार्थ तुम्ही चपाती किंवा पोळी केली आणि कच्ची चपाती जी लाटली आहे, बेलण्यानं पोळपाटावर चपाती लाटायची किंवा पोळी लाटायची, आणि कच्ची पोळी शुळाच्या टोकावर फेकायची. काय होतं? शूळ तिच्यात घुसतो आणि पोळी चपाती फाटून जाते. परंतु एखादा असा विरळा बहादर असतो की चपाती लाटली, पोळी लाटली आणि शिळावर फेकली, शिळावर पोळी पडणं आणि त्यांनी बाजूला ओढून घेणं, न फाटता बाजूला ओढून घेणं, हा पराक्रम आहे. असा एखादाच वीर असतो, असा विरळा असतो. तात्पर्य, शुळावर टाकलेली पोळी किंवा चपाती ती एका क्षणात फाटून जाते. शूळ तिच्या आरपार शिरतो, ती चपाती पोळी फाटून जाते. शुळावरून तिला अलगद बाजूला काढणं महाकठीण आहे. तसं भक्ती ही कठीण आहे आणि महाकठीण सुद्धा आहे. कारण भक्तीचे 2 प्रकार पडतात, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती. तर ज्ञानपूर्व भक्ती कठीण आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही महाकठीण आहे. आत्मज्ञान होण्याच्या आधी केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती आहे आणि आत्मज्ञानानंतर केलेली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आत्मज्ञान होण्याच्या आधी केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती आहे आणि आत्मज्ञान झाल्यानंतर केलेली भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. तर ज्ञानपूर्व भक्ती कठीण आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती तर महाकठीण आहे. तुकोबाराय म्हणतात, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. ज्ञानपूर्व भक्ती कठीण आहे असं तुकोबाराय म्हणतात, परंतु ज्ञानोत्तर भक्ती तही महाकठीण आहे. काय आहे ज्ञानोत्तर भक्ती?
ज्ञानोबराय म्हणतायत, ज्ञानोत्तर भक्तीची व्याख्या सांगताना ज्ञानोबराय बोलत आहेत 15व्या अध्यायात, माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. ज्ञानोत्तर भक्तीची व्याख्या सांगताना 15व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोबराय लिहित आहेत, माझिया भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाचिया. गगनाला कवटाळ्यात घ्यायचंय, गगनाला मिठी मारायची, तर आपल्याला आपले हात गगना एवढे मोठे करावे लागतात. तसं देवाची भक्ती करायची तर आपल्याला देवा एवढं मोठं व्हावं लागतं. माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची. गगनाला कवटाळ्यात घ्यायचंय, अलिंगन द्यायचंय, गगना एवढे हात मोठे करावे लागतात. देवाची भक्ती करायची, भजन करायचे, देवा एवढं मोठं व्हावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्ती महाकठीण आहे. नुसती कठीण नाही, महाकठीण आहे. क्षीरसागरा परगुणे कीजे क्षीरसागराची पणे, अमृतीची होणे मिळणे अमृते जीवी. क्षीरसागराला अर्थात एखाद्या मोठ्या समुद्राला पाहुणा म्हणून आपल्या घरी बोलायचे, अर्थातच आपल्याला घर समुद्र एवढं मोठं करावं लागेल. देवाची भक्ती करायची, आम्हाला देव एवढं मोठं व्हावं लागेल. आणि भक्ती, म्हणून भक्ती महाकठीण आहे. आम्हाला देव एवढं मोठं होता येत नाही, देव एवढं मोठं होता येतं, पण इतकं सोपं नाही. क्षीरसागरा परगुणे कीजे क्षीरसागराची पणे, अमृती होणे मिळणे अमृतीचे जेवी. 15.5 मिसळावे ते 15.5ची व्हावे, ती मी झाली असंभव्य भक्ती माझी. ती मी झाली असंभव्य भक्ती माझी. शुद्ध सोन्यात मिसळायचे, शुद्ध सोनं व्हावं लागतं. देवाची भक्ती करायची, देवा एवढं मोठं व्हावं लागतं किंवा देव व्हावं लागतं. अर्थात देवहून जो देवाचं नाव घेतो तो देवाचा खरा भक्त असतो आणि तो ज्ञानोत्तर भक्त असतो. ज्ञान गिळून गावा गोविंदू, ज्ञान गिळून गावा गोविंदू. तुमच्यापाशी विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालंय, तुम्ही मुक्त झालात आणि मुक्तीवर भजनयुक्त आहात. मुक्तीवर भजनयुक्त आहात असा महात्मा संत असतो किंवा भक्त असतो. आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ऐसा बोधची केवळू होऊन असे निष्कळू, त्याहीवरी भजन शिडू माझ्या ठाई. आत्मबोध झालाय, मुक्त झालाय आणि त्यावरी भजन शिडे, अर्थात मुक्तीवर भजनयुक्त आहे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त आहात, अर्थात मुक्त होऊन देवाचं नाव घेतात, ही ज्ञानोत्तर भक्ती असते. अर्थात देव होऊन देवाचं नाव घेणं ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि कठीण नाही, महाकठीण आहे. नुसती कठीण नाही, महाकठीण आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मोक्ष हा 4था पुरुषार्थ आहे, पण याच्या पुढे एक 5वा पुरुषार्थ आहे, त्याला भक्ती म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. तात्पर्य, देव होऊन देवाचं नाव घेणं ही खरी भक्ती असते आणि ही ज्ञानोत्तर भक्ती असते. ज्ञानोबा लिहित आहेत की मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. मी म्हणजे देव होणे. भगवान कृष्ण बोलतात मीची होनी पांडवा करीती माझी सेवा. अर्थात देव होऊन देवाचं नाव घेणं ही भगवंताची खरी भक्ती असते आणि ही ज्ञानोत्तर भक्ती असते. आणि ती महाकठीण असते. का तर देव होणं महाकठीण आहे आणि देव होऊन देवाचं नाव घेणं हे अजून महाकठीण आहे. आणि म्हणून भक्तीचे 2 प्रकार पडतात, एक ज्ञानपूर्व भक्ती आणि एक ज्ञानोत्तर भक्ती. तर ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे देव होऊन देवाचं नाव घेणं ही ज्ञानोत्तर भक्ती आहे आणि महाकठीण आहे. आणि दुसरी जी आहे ज्ञानपूर्व भक्ती,
ती सोपी नाही, ती कठीणच आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी निवडतो बळी विरळाशूर. तुकोबारायनं भक्तीला कठीण म्हटलंय. आणि हा जो भक्ती शब्द तुकोबारायने वापरलाय तो प्रामुख्यानं ज्ञानपूर्व भक्तीसाठी वापरलाय. आत्मज्ञान होण्याच्या आधी केलेली जी भक्ती ती ज्ञानपूर्व भक्ती. आणि ती भक्ती तुकोबाराय या अभंगातून सांगतात. आणि महाराज लिहितात की भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडतो बळी विरळाशूर. भक्ती कठीण आहे. भक्तीचं वर्णन करताना, भक्तीच्या व्याख्या करताना, आता आपण ज्ञानपूर्व भक्ती बोलतोय. आता जे आपण बोलतो ते ज्ञानपूर्व भक्ती. या ज्ञानपूर्व भक्तीबद्दल बोलताना ज्ञानोबाराय तुकोबाराय ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीत गाथेत भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगतात. ज्ञानोबाराय एके ठिकाणी बोलतात की तव कर्मे ईशू भजावा. हे जे बोलिलो कर्मानं ईश्वराला भजणं ही भक्ती आहे. ज्ञानोबाराय बोलतात. तुकोबाराय बोलतात भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. प्राणी मात्राला देव समजून नमन करणं ही भक्ती आहे. तुकोबाराय बोलतात. तुकोबारायच बोलतात एक गावे आम्ही विठोबाचे नाम, मुखानं विठ्ठलाचं नाम घेणं ही भक्ती आहे. अर्थात ते दोन्ही महासंत सांगतात की कर्मानं ईश्वराला भजणं भक्ती आहे, प्राणी मात्राला देव समजून त्यांच्यापुढं नम्र होणं ही भक्ती आहे, विठ्ठलाचं नाव मुखानं घेणं ही भक्ती आहे. अशा ठिकठिकाणी भक्तीच्या वेगवेगळ्या व्याख्या आल्यात. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारांनी जी भक्तीची व्याख्या केली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि सर्वोत्कृष्ट आहे. भक्तीच्या ज्या काही ठिकठिकाणी व्याख्या आल्यात त्यात सर्वात उत्कृष्ट व्याख्या जी आहे भक्तीची, जी ज्ञानोबाराय करत आहेत, तर माऊली भक्तीची व्याख्या सांगताना लिहित आहेत की तैसे स्वामीचे भावा न चुकीचे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे. स्वामीचे मनोभावा. स्वामी म्हणजे देव आणि मनोभाव म्हणजे इच्छा. भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती असते, अशी ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये भक्तीची व्याख्या करतायत. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे. अर्थात देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती असते. भक्तीमध्ये तुम्ही ज्याची भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा, ती भक्ती असते. पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्याने गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणे ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नोकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणे ही भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबाराय लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे. इथं ज्ञानोबारांनी चकारात्मक सांगितले, हेची परमसेवा. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं
ही देवाची भक्ती असते. भक्तीमध्ये तुम्ही जाणून घ्या, ज्याची तुम्ही भक्ती करता, सेवा करता, त्याला काय हवंय. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ती असते असं ज्ञानोबा राय म्हणतायत. आणि माऊली लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एरो तो पांडवा वाणिज्य करणे. ज्याची तुम्ही भक्ती करता त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं हीच भक्ती. ही ज्ञानोबारांनी अतिशय विशाल आणि सुंदर व्याख्या केली भक्तीची ज्ञानेश्वरीमध्ये. एक मालक होता आणि एक नौकर होता. सकाळची वेळ 8 वाजलेत. मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली. मालक नोकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर गेला आणि चहा घेऊन आला. आता ही नोकराकडून मालकाची सेवा झाली का गैरसेवा झाली? अर्थातच गैरसेवा झाली. मालकानं चहा सांगितला तेव्हा नोकरानं जेवण आणलं, आणि जेव्हा जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला. ही नोकराकडून मालकाची सेवा का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. मालकानं नोकराला जे सांगितले त्यावेळेस नोकरानं ती वस्तू मालकाला पुरवावी. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नोकर म्हणतोय, मालक नोकराला म्हणतोय मालक नोकराला म्हणतोय माझे पाय दाब. मालक नोकराला म्हणतोय माझे पाय दाब. नोकर गेला आणि मालकाचं डोकं दाबायला. ही सेवा का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. तसं देव तुम्हाला म्हणतो माझे पाय दाबा, आणि तुम्ही जाताना देवाचं डोकं दाबता. ही देवाची सेवा आहे का गैरसेवा आहे? गैरसेवा आहे. मालकाला ज्यावेळेस जे हवंय ते नोकरानं पुरवावं. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं देवाला जे हवंय तसं तुम्ही वागावं. ही तुमच्याकडून अर्थात भक्ताकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. अर्थात भक्तीमध्ये हे जाणून घ्या की ज्याची भक्ती तुम्ही करता त्याला काय हवंय तसं तसं तुम्ही वागा. ही देवाची भक्ती असते किंवा कोणाची भक्ती असते. तुम्ही ज्याची कोणाची भक्ती करता, सेवा करता, त्याला काय हवं हे जाणून घ्या, त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. ही सेवा असते, भक्ती असते. तसं भक्तीमध्ये देवाला काय हवं हे जाणून घ्या आणि देवाच्या इच्छेसारखं वागा. तुम्ही आम्ही देवाच्या इच्छेसारखं वागणं ही देवाची भक्ती असते. ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या इच्छेसारखं वागणं ही भक्ती असते. आणि मग देवाच्या इच्छेसारखं आम्ही वागणं ही आमच्याकडून देवाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एर तो पांडवा वाणिज्य करणे. मग देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही जर देवाची भक्ती असेल तर मग देवाला काय हवं हे आम्हाला जाणून घ्यावं लागेल. देवाला काय हवं हे आम्हाला जाणून घ्यावं लागेल. अर्थात देवाची इच्छा काय आम्हाला जाणून घ्यावं लागेल. तर देव अर्थात भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत. भगवान बोलतायत, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव तुवा उचित कर्मे आघवी आचरोनी मजार पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या वरील श्लोकातून आणि ओव्यातून ज्ञानोबा राय भगवंताची काय इच्छा आहे हे आम्हाला सांगतायत. भगवंताची पहिली इच्छा आहे, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यत व ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या हातून घडणार प्रत्येक कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना आणि इतर वेळेसही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि भगवंताची तिसरी इच्छा आहे की जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. भगवंतानं गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्या आहेत आणि भगवंताच्या या 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि म्हणून भगवंताच्या 3 इच्छा म्हणजे तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपलं चित्त सारखं हरिनामात बांधून ठेवा, अर्थात मुखानं रामकृष्ण हरी जाप करा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छाचं पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. या भगवंताच्या 3 इच्छा आहेत आणि भगवंताच्या 3 इच्छेचं पालन करणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. हनुमंतानं बरा म्हणतात, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एरतो पांडवा वाणिज्य करणे. आता भगवंताची पहिली इच्छा काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. मग आम्ही आमचं कर्म देवाची पूजा म्हणून करतो का? स्वकर्माची चोखाळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. देव म्हणतोय, अर्थात देवाची पहिली इच्छा, तुम्ही आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आता गंमत अशी आहे की 25% लोक कर्मच करत नाहीत आणि 75% लोक कर्म करतायत ते इमानदारीने करत नाहीत, लांडीलाबाडीने करतात. एखादा दुसरा सोडा, अपवाद असतो. 100त 5% सोडून द्या. इमानदारीने कर्म करणारे, देवाची पूजा म्हणून करणारे, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. 100त 5 सोडून द्या. पण 25% कामच करत नाहीत आणि 70% करतायत, ते लबाडीने करतायत. मग तुम्ही कर्मच करत नाहीत, हे पाप आहे. अर्जुना, स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी. स्वधर्म अर्थात आपल्या वाटेला कर्म टाकणं हे पाप आहे. अर्जुना, स्वधर्म सांडसील तर पापावर पडा होशील. 25% कर्मच करत नाहीत, कर्मच टाकून देतात. कर्म करायला अवघड आहे म्हणून कर्मच करायचं नाही, कर्म टाकणं पाप आहे. 70% करतायत, ते लबाडी करतायत, भ्रष्टाचार करतायत, एकमेकाला फसवतायत, एकमेकाचे मुंडके मोडतायत, हेही पाप आहे. कर्म इमानदारी न करणं हेही पापच आहे. 25% करतच नाहीत, कर्मच टाकतात, ते पाप आहे. जे 70% करतायत ते इमानदारीने करत नाहीत, कर्म इमानदारीने करत नाहीत, नीतीने करत नाहीत, देवाची पूजा म्हणून करत नाहीत, हेही पापच आहे. 5% करतायत, ठीक आहे, चांगले. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं आणि देवाची पूजा म्हणून करावं. पण ते केल्या जात नाही आणि केलं तर इमानदारीने केलं जात नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. पहिलं कारण भक्तीला कठीण म्हणण्याचं. आता भगवंताची दुसरी इच्छा, हे कर्म करताना आणि इतर वेळेस तुम्ही आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. इथं औसा पुन्हाला आम्ही हरिनाम घेतो. उठताना गुडगा दुखला तरच विठ्ठला, गुडगा उठताना कडकड कडकड गुडगा मोडला, उठताना गुडगा दुखला तरच विठ्ठला, नाही तर विठ्ठलाची आमची वर्षणगंटी भेट नाही. शिंक आली तरच राम, नाही तर रामाची आमची भेट नाही.
शिंक आल्यावर राम म्हणतो, वाईट नाही. पण दुसऱ्यांदा राम म्हणायचं तर दुसऱ्या शिंकीची वाट पाहतो, हे ह्यातलं वाईट आहे. तात्पर्य हंगामी भक्ती. कधीतरी अवसापणाला मी राम म्हणतो, पण अवसापणाला. काही तर रामच म्हणत नाहीत, पण जे म्हणतात ते अवसापणाला म्हणतात, कधीतरी म्हणतात मधून मधून. नाम नित्य नाही आहे, नाम नित्य नाही आहे. म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती कठीण आहे. नाम नित्य हवं आहे, ते नित्य नाही आहे, म्हणून भक्ती कठीण आहे. तिसरी भगवंताची इच्छा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही प्रत्येक प्राणीमात्राला देव समजतो का? आणि त्यांच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो का? आम्ही समोरच्याला देव नाही, राक्षस समजतो. हाणतो, मारतो, शिव्या देतो, त्याचं वाटोळं करतो, वाईट चिंतितो, फसवतो. एकमेकाला आम्ही फसवतोय. देवाची इच्छा आहे की समोरच्या माणसाला देव समजा आणि त्याला देव समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही समोरच्याला देव नाही, राक्षस समजतो, त्याला फसवतो, हाणतो, मारतो. समोरच्याला देव समजणं, देवतुल्य व्यवहार करणं ही भक्ती आहे. पण त्याला आम्ही देव समजत नाहीत. भले त्याला माणूस का समजत, माणूसच समजता, ठीक आहे, पण त्याला फसवता, हाणता, मारता, लांडी, लबाडी, भ्रष्टाचार. आमच्याच्यानं समोरच्याला देव समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करणं होत नाही. म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती कठीण आहे. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आमच्याच्यानं ते करणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. तुम्ही सातत्यानं देवाचं नाव घ्या. आमच्याच्यानं सातत्यानं देवाचं नाव घेणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. जगातील प्रत्येक माणूस हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आमच्याच्यानं ते करणं होत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी विरळा शूर. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी शिरळावीर. महाराज म्हणतात भक्ती सोपी नाही बाबानं, कठीण आहे. किती कठीण आहे तर ती शिळावरली पोळी. चपाती पोळी लाटावी, कच्ची पोळी शिळावर फेकावी. शिळाचं टोक अनिदार असते. माणसाला शिळावर देतात ना, पहिला शिळावर द्यायची, आता फाशी आली. अनिदार टोक असते. त्या अनिदार टोकावर उंच असतं, शिळ असतो खांबन, त्याच्यावर असा लोखंडी शिळ असतो. शिळ म्हणजे काटा किंवा लोखंडी पॉइंटेड पॉईंट, टोकदार असतो. चपाती लाटली आहे कच्ची आणि त्याच्यावर फेकली, पडल्या पडल्या ते शिळ तिच्यात घुसतं, तिचे तुकडे होतात, फाटते चपाती. मग चपाती शिळावर फेकली, पोळी शिळावर फेकली, फेकल्या तिचं टेकणं आणि तिला बाजूला काढणं न फाटू देता, असं जो करतो, असा जो पोळी निवडतो बाजूला, तो बळी विरळा शूर असतो. परंतु जो 24 तास, तसंच जो 24 तास भगवंताचं नाम घेतो, तो भक्तीतला शूर असतो, बळी असतो. जो आपले कर्म देवाची पूजा म्हणून करतो, तो शूर असतो, बळी असतो. आणि जो जगातील प्रत्येक प्राणी मात्र देव समजून त्याच्यासोबत देवतेला व्यवहार करतो, तो शूर असतो, बळी असतो. अर्थात भक्तीतला शूर असतो, भक्तीतला बळी असतो. आणि मग निवडे तो बळी विरळा शूर. अर्थात जो सातत्यानं आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करतो, सातत्यानं मुखाने रामकृष्ण हरी नामाचा जाप करतो, आणि जो जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, असा मनुष्य भगवंताचा खरा भक्त असतो. आणि अशा खऱ्या भक्ताला तुकोबारा म्हणतात निवडे तो बळी विरळा शूर. विरळा ऐसा कोणी तुका त्याची लोटांगणी. या भगवंताच्या तिन्ही इच्छा, त्या तिन्ही इच्छेसारखं जो वागतो, कोणत्या की आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधा, आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या भगवंताच्या तीन इच्छा आहेत. आणि भगवंताच्या तिन्ही इच्छेप्रमाणे जो वागतो, तो भगवंताची परिपूर्ण भक्ती करतो. आणि असा भक्त तो बळी असतो, वीर असतो, शूर असतो. तो खरा भक्त असतो, तो भक्तीतला शूर असतो, भक्तीतला बळी असतो. तोच भक्त भगवंताचा खरा भक्त असतो. आणि मग ज्ञानोबा म्हणून तुकोबा म्हणतात भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. भक्ती कठीण आहे.
कर्म देवाची पूजा म्हणून करा, आमच्याच्याने करणं होत नाहीत, हे घडत नाही म्हणून भक्ती ते कठीण शिळावरील पोळी. तुम्ही नित्यनाम घ्या, आमच्याच्या नित्यनाम घेणं होत नाही, हे घडत नाही म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. प्रत्येक प्राणी मात्राला देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, आमच्याच्याने हे करणं होत नाही, हे घडत नाही म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडतो बळी विरळा शूर. या 3 गोष्टी जर आम्ही केल्या, मी आत्ता बोललेल्या 3 गोष्टी केल्या, तर देवानं शपथ खाल्ली की मी तुमच्या समोर येऊन उभा राहील, मी तुम्हाला दर्शन देईल. कोणत्या 3 गोष्टी? आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, लोकांना नित्य रामनाम घ्या, आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी जर तुम्ही नित्य नियमाने केल्या, तर देवाने शपथ खाल्ली मी तुमच्या समोर येऊन उभा राहील. तुम्हाला देवाची शोधायची गरज नाही, तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, मी तुम्हाला शोधत येईल. हे वचन दिले ज्ञानोबारांनी आम्हाला ज्ञानेश्वरीत, अर्थात देवानं वचन दिले, ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीत. देव म्हणतो या 3 गोष्टी पाळा, मी तुम्हाला वचन देतो, शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला भेटेल. तुम्ही मला शोधू नका, मी तुम्हाला शोधेल. ज्ञानोबाराय लिहित आहेत की तुम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करा, देव शपथ खातो आणि तुम्हाला भेट देईल म्हणतो. काय म्हणतोय देव? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. ओव्या नीट आहे का? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. ज्याच्या वाटेल जे विहित कर्म आले ते त्यानं देवाची पूजा म्हणून पार पाडावं. मी शपथ खातो म्हणले कृष्ण, म्हणतायत मी शपथ खातो तुम्हाला मी नक्की सापडेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. तुम्ही कुठली शंका घेऊ नका म्हणले, मी नक्की सापडेल. काय करा? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. ईश्वराची इच्छा आहे की तुमच्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करावं. देव म्हणतो मी शपथ खातो तुम्हाला नक्की भेटेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. देवानं शपथ खाल्ली की तुमच्या वाट्याला आलेलं विहित कर्म तुम्ही देवाची पूजा म्हणून करा. कुठली शंका घेऊ नका, मी तुम्हाला नक्की सापडेल. मी शपथ घेऊन सांगतो मी नक्की सापडेल. आणि म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, देव नक्की सापडेल. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून किलिया निभ्रांत सापडेची तो. देवानं दुसरी शपथ खाल्ली की उदेली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. आकाशात सूर्य उगवलाय, त्याला काय बॅटरी घेऊन शोधावं लागतं का? सकाळी दिवस उगला आणि आकाशात सूर्य उगवला, तुम्ही काय बॅटरी घेऊन शोधता का? ज्ञानोबा म्हणतात उदली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. आकाशातला सूर्य सूर्याच्या प्रकाशानेच पाहता येतो, तसं भगवंताच्या नामानंच भगवंत व्यक्त होतो आणि तुमच्या पुढे उभा राहतो, मग तुम्हाला भेट देतो. ज्ञानोबा साक्ष देत आहेत उदयली आकाशी रवीचे रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्मा करी. सूर्याच्या प्रकाशाने सूर्य पाहता येतो, तसं देवाच्या नावानंच देव व्यक्त होतो आणि तुमच्या पुढे उभा राहतो. तुम्ही देवाचं नित्य नाव घ्या, देव तुमच्या पुढे येऊन उभा राहिली. देवाने शपथ खाल्ली, पण आम्ही नित्य नाम घेत नाहीत म्हणून देव भेटत नाही. तिसरी शपथ खाल्ली की तुम्ही जगातील प्रत्येक प्राणी मात्राला देव समजा आणि देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. देव शपथ खातोय जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. तुम्ही जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा, भक्ती ते नमन. जे जे बेटे भूत ते मानिजे भगवंत. तुम्ही जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा, देव समजून जगाला शरण जा, जगातात देव पहा. देव म्हणतो जगापुढं धाकटे झाले की त्या जवळीक माझी, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. पण आम्ही जगापुढं धाकटं होत नाहीत, ताटमानेने चलतो, आरोगंडली वागतो, हाणतो, मारतो, फसवतो, करप्शन करतो, भ्रष्टाचार करतो. आम्ही देवाने घालून दिलेल्या अटी पाळत नाहीत, देवाच्या इच्छा पूर्ण करत नाहीत, म्हणून आम्हाला भक्ती घडत नाही आणि आम्ही भक्तीपासून देवापासून वंचित राहतो. जयाजी विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केल्या निभ्रांत सापडेची तो. कर्म देवाची पूजा म्हणून करा, मी सापडेल तुम्हाला. पण आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाहीत. 50% कर्मच टाकतात, जे करतात ते लांडीला पडून करतात, लोकांना फसवतात.
कर्म देवाची पूजा म्हणून आम्ही करत नाहीत, हे आमच्याने घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. हे नामयुक्ती तशी ब्रह्माकरी. देवाचं नाव घ्या, देवाच्या नावानंच देव व्यक्त होतो आणि समोर उभा राहतो. आम्ही देवाचं नित्य नाव घेत नाहीत म्हणून देव व्यक्त होत नाही. नित्य नाम घेत नाहीत, आमच्याने घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. जगातील प्राणीमात्राला देव समजा आणि त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जगात हाकुटे व्हायचे ते जवळीक माझी, पण आमच्याच्याने घडत नाही, म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडे तो बळी विरळाशूर. आमच्यानं घडत नाही. आम्हाला भक्तीची व्याख्या समजत नाही. ठीक आहे, भक्तीच्या अशा विखुरलेल्या व्याख्या आल्या आहेत. भक्ती तो नमन, तो कर्मयुषी भजावा, किंवा एक गावे आम्ही विठोबाचे नाम, ठिकठिकाणी वाटून व्याख्या आल्यात. पण याला एकत्रित केलं ज्ञानोबारांनी यावं होतं की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, एलो तो पांडवा वाणिज्य करणे. ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ही भक्ती असते. तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती. तर मग देवाची इच्छा काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा, ही पहिली इच्छा देवाची. दुसरी, हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा, दुसरी इच्छा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही भगवंताची तिसरी इच्छा आहे. देवाच्या तिन्ही इच्छेप्रमाणे वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि देवाने शपथ खाल्ली की अशी भक्ती तुम्ही कराल, माझ्या तिन्ही इच्छा तुम्ही पाळाल, तर मी शपथ घेऊन सांगतो तुमच्या समोर येऊन उभा राहील आणि तुम्हाला आलिंगन देईल. तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, देव तुम्हाला शोधत येईल. आमच्याच्याने तिन्ही अटी पाळणं होत नाहीत, आमच्याच्याने देवाच्या तिन्ही इच्छा परिपूर्ण होत नाहीत. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडवतो बळी विरळाशूर. आणि म्हणून आम्हाला देव भेटत नाही, आणि म्हणून भक्ती कठीण आहे. भक्तीबद्दल बोलताना बघा, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत असं म्हटलं आहे की जे वेळी सूर्य न उदिजे तया राती कीर मनिजे, ती माझी भक्ती वन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. नीट ऐका होई. जे वेळी सूर्य न उदिजे तया राती कीर मनिजे, तसे माझी भक्ती वन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. सूर्य उगवला नाही म्हणजे अंधारच किंवा रात्रच, सूर्य उगवला नाही म्हणजे रात्रच. तसं माझ्या भक्तीशिवाय इतर जे काही कराल ते महापापच. माझ्या भक्तीशिवाय इतर जे काही कराल ते महापापच. माझी भक्ती बिन जे जे की जे ते महापापाचे नव्हे. देवाची भक्ती सोडून इतर काही कराल तर ते महापाप आहे. मग आता मोठी गंमत आहे, आम्ही ढोबळमानाने व्यवहारात भक्तीची काय व्याख्या घेतो? मुखानं राम नाम घेणं ही भक्ती आहे. ही साधी सरळ व्याख्या आहे भक्तीची. ढोबळमानानं मुखानं राम नाम घेणं ही भक्ती आहे. मग तुम्ही मुखानं सारखं रामनाम घेतलं, हीच जर भक्ती आहे, तर मग शेती केली महापाप, व्यापार धंदा केला महापाप, नोकरी केली महापाप. का तर माझी भक्ती विना जे जे की जे ते महापापाचे नव्हे. मग रामनाम हीच जर भक्ती असेल, एकटं रामनाम हीच जर भक्ती असेल, तर रामनाम सोडून काही केलं तर महापाप आहे. शेती केली महापाप, नोकरी केली महापाप, व्यवसाय धंदा केला महापाप. हे सगळं सोडून द्यावं लागेल मग, का तर महापाप लागतंय. मग शेती नोकरी धंदा व्यापार सोडलं तर जगराटी चालेल, खाय प्यायला मिळेल, जग सुरळीत चालेल? नाही आहे. हे सगळं सोडून देता येत नाही, आणि हे करावं तर महापाप आहे. मग काय करायचं? याचाच अर्थ असा होतो की केवळ मुखानं रामनाम घेणं ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या ठरत नाही. यापेक्षा काही वेगळी व्याख्या असली पाहिजे. आणि मग ज्ञानोबा काय म्हणतात की देवाची इच्छा की माझी भक्ती विना जे जे की जे ते महापापाचे नव्हे. शेती करणं, नोकरी करणं, व्यवसाय धंदा करणं हे महापाप आहे. का तर भक्तीची व्याख्याच आहे. मुखानं रामनाम घेणं ही भक्ती आहे. रामनाम घ्याय सोडून इतर काही केलं, भक्तीशिवाय इतर काही केलं तर महापाप आहे. शेती केली महापाप, नोकरी केली महापाप, व्यवसाय धंदा केला महापाप आहे. मग हे सोडून द्यायचं का सगळं? तर नाही. शेती नोकरी व्यवसाय धंदा सोडून द्यायचा नाही. शेती नोकरी व्यवसाय धंदा या सगळ्यांनाच भक्ती बनवायचं, या सगळ्यांनाच भक्ती बनवायचं. अर्थात ज्या शेतीत नोकरीत व्यवसायात धंद्यात तुम्ही उभे आहात, यातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करायचं.
आणि ज्यावेळेस तुम्ही आपली शेतीतली, नोकरीतली, व्यवसायातली, धंद्यातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करू लागले, आता तुम्ही भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत. आम्ही आमची प्रत्येक क्रिया देवाची पूजा बनवली आहे, तर आम्ही आता भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत. मुद्दा समजून घ्या. शेती, नोकरी, व्यवसाय, धंदा यातली प्रत्येक क्रिया आम्ही देवाची पूजा म्हणून करतोय. प्रत्येक क्रिया आम्ही देवाची पूजा म्हणून करतोय. याचा अर्थ आम्ही आता भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत. मग आम्हाला पाप लागायचा प्रश्नच येत नाही. भक्तीशिवाय इतर काही केलं तर पाप लागेल, पण आमची प्रत्येक क्रिया आम्ही भक्तीच बनवली आहे. प्रत्येक क्रिया पूजाच बनवली आहे. प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करतोय, तर आम्हाला पाप लागायचा प्रश्न येतोच कुठं. आणि म्हणून ज्या धंद्यात उभे आहेत, ज्या व्यवसायात उभे आहेत, ज्या नोकरीत उभे आहेत, ज्या शेतात उभे आहेत, यातली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. मग याचा अर्थ तुम्ही देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत आणि तुम्हाला पाप लागायचा प्रश्नच येत नाहीत. देवाच्या भक्तीशिवाय इतर काही केलं तर पाप लागेल, महापाप लागेल. पण आता आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा बनवली, तर आम्ही भक्तीशिवाय दुसरं काही करतच नाहीत, म्हणून आम्हाला महापाप लागायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून भक्तीची सरळ सरळ व्याख्या ठरते, कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. नुसतं नामही भक्ती नाही, नुसतं कर्मही भक्ती नाही. म्हणून कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. अर्थात निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती. आणि म्हणून ज्ञानोबा आहे कर्मयोगाची व्याख्या सांगताना लिहित आहेत. कर्मयोग बारकाय नाही का, ज्ञानोबा कर्मयोगाची व्याख्या सांगताना लिहित आहेत, शरीरे वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे कीजे मनितले. आपले प्रत्येक कर्म, शरीरानं, वाचनं, मनानं घडणार प्रत्येक कर्म ईश्वराच्या उद्देशानं करा, देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. मुखात भगवंताचं नाम धारण करा आणि आपले प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची परिपूर्ण भक्ती. शरीरे वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वर उद्देशे किदे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेने ते विश्वरूप आकरावा अद्याव संपेजवा आगवा तव कर्मेशु भजाव हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड शास्त्र सांग तसे आड मोडोनी बोलो. या 4-5 वेळेतून ज्ञानोबा सांगतायत की कर्मानं ईश्वराला भजणं ही भगवंताची खरी भक्ती आहे, पण सोबत मुखामध्ये भगवंताचं नाम ठेवा. अर्थात मुखामध्ये भगवंताचं नाम धारण करा. तात्पर्य हरिनाम घेत घेत आपलं प्रत्येक कर्माभिमानाने फलेच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रती बुद्धीनं करा. हा कर्मयोग असतो आणि भगवंताची परिपूर्ण भक्ती असते. मुखामध्ये रामनाम धारण करा आणि आपली प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. तुम्ही मुखामध्ये रामनाम धारण केलं की तुमच्या हातून घडलेलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण होतं आणि ती देवाची पूजा ठरते. नाथ महाराज साक्ष देत आहेत, मी कर्म करता येते सांडोनिया निजे चित्ते भगवद्रूप भाविता भूते ब्रह्मार्पण तेते होय कर्म. वही पुन्हा आहे का, मी कर्म करता येते सांडोनिया निज चित्ते भगवद्रूप भाविता भूते ब्रह्मार्पण तेते होय कर्म. या कर्माचा करता मी आहे हा अभिमान घेऊ नका. आणि समोरचा व्यक्ती ज्याच्यासाठी तुम्ही कर्म करता त्याला देव समजा. तुमचं कर्म देवाला आपोआप अर्पण होतं. आणि समोरच्या माणसाला देव समजायचं ही फिलिंग तेव्हा येईल की जेव्हा तुमच्या मुखात देवाचं नाव आहे. सहजासहजी येणार नाही, कारण भगवंताचं नाम ही श्रद्धा असते. भगवंताचं नाम मुखात धारण करून कर्म केलं की त्यात एक श्रद्धा, एक भावना ओतल्या जाते. कर्म दिव्य बनतं, ते भगवंताला अर्पण होतं आणि समोरच्याला तुम्ही देवही समजता. म्हणून मुखात देवाचं नाव धारण करा. हे कर्म मी करतोय असा अभिमान घेऊ नका. आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. तुमचं प्रत्येक कर्म ब्रह्माला अर्थात देवाला अर्पण होईल आणि ती पूजा ठरेल. आणि म्हणून नुसतं मुखानं रामनाम घेणं ही भक्ती नाही, नुसतं कर्म करणं ही भक्ती नाही. कर्म अधिक नाम बरोबर भक्ती. म्हणून आपल्या मुखामध्ये हरिनाम धारण करा. मुखामध्ये हरिनाम धारण करून
आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमानाने फलेच्या टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. हाच कर्मयोग आहे आणि हीच भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि म्हणून निष्काम कर्म अधिक निष्काम हरिनाम बरोबर भक्ती, ही भक्तीची परिपूर्ण व्याख्या ठरते. आणि ही भक्ती देवाला आवडते. पण गंमत अशी आहे की आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाहीत. कर्म करतो, काही कर्मच करत नाहीत. जे करतायत ते लबाडीने करतायत. आणि देवाची ती इच्छा आहे की कर्म देवाची पूजा म्हणून करावं. कर्मच टाकलेत, जे करतायत ते लबाडीने करतायत. ही देवाची पूजा कशी ठरेल? आणि म्हणून कर्म टाकणं किंवा कर्म लबाडीने करणं ही देवाची पूजा ठरत नाही. आणि म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. देवाची इच्छा नित्य नाम घ्या. आम्ही अवसापुनाला नाव घेतो, नित्य नाम घेत नाही. म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. देवाची इच्छा जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आम्ही समोरच्याला जनावर समजतो, राक्षस समजतो, त्याची चिटिंग करतो, हाणतो, मारतो, फसवतो, त्याचा द्वेष करतो, मत्सर करतो, भ्रष्टाचार करतो, करप्शन करतो. देवाची इच्छा समोरच्याला देव समजून देवतुल्य व्यवहार करा. आम्ही हाणतो, मारतो, फसवतो, लाडीला वडी करतो, भ्रष्टाचार करतो. समोरच्याला आमच्या देव समजणं होत नाही, देवतुल्य व्यवहार होत नाही. म्हणून भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. आणि म्हणून भक्ती सोपी आहे, पण भक्तीतली तत्व आमच्याच्याने पाळलं होत नाहीत. म्हणून भक्ती कठीण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की भक्ती तो कठीण शिळावरील पोळी, निवडी तो बळी विरळाशर. अतिशय विरळ आहे म्हणले. ज्याला भक्ती लाभली, भक्ती ज्याला घडली, तो अतिशय विरळ आहे म्हणले. शिळावरची पुण्य निवडणं जसं कठीण आहे तसं भक्ती करणं कठीण आहे. आम्हाला भक्ती सोपी वाटते पण कठीण आहे.